रोहित पवार असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस सरकार आल्यापासून जमीन घोटाळे वाढले. आता त्यांनी काय म्हणावं त्यांचा विषय आहे, परंतु त्यांना एवढंच मला सांगायचं आहे, झाकली मूठ 1.25 लाखाची आहे. जर आपल्या जमिनीचे घोटाळे काढले तर आपल्याला ते कुठंपर्यंत घेऊन जाईल याचा विचार आपण शांत डोक्यानं झोपायच्या अगोदर करा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. नाही, सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे. बच्चू कडू माझे खूप जवळचे मित्र आहेत आणि अशा आंदोलनातनं मोठं झालेलं नेतृत्व आहे, परंतु त्यांनी कधी कधी बोलताना संयम ठेवला पाहिजे आणि अशा पद्धतीचे प्रक्षोभक विधानं करणं मला वाटतं तेवढं उचित नाही. अशा पद्धतीचं विधान त्यांनी करू नये. शेवटी त्यांच्या मागण्या आहेत, त्या मागण्या ठामपणे मागितल्या पाहिजेत, सरकारकडे भूमिका ठेवली पाहिजे, सरकारला भाग पाडलं पाहिजे, हे सगळं ठीक आहे. पण गाड्या फोडा, घरं फोडा, ऑफिस फोडा, हे काही मला वाटतंय लोकशाहीमध्ये योग्य नाही.